राज्यातील 253 तालुक्यांना अतिवृष्टी व पूरबाधित घोषित. शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती ओढावली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, विहिरीचे नुकसान, घरांची पडझड, मनुष्य आणि जनावरांचा मृत्यू तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रभावितांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीप्रमाणे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित म्हणून घोषित करण्यात आले. विभागीय आयुक्त आणि कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे शासनाने 7 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलतींची घोषणा केली. या विशेष पॅकेजनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येईल. अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 40% 60% अपंगत्वासाठी 74,000 रुपये तर 60% अधिक अपंगत्वासाठी 2.5 लाख रुपये दिले जातील. जखमी व्यक्तींना इस्पितळात दाखल राहण्याच्या कालावधीनुसार 5,400 ते 16,000 रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी सपाट भागात 1.20 लाख आणि डोंगराळ भागात 1.30 लाख रुपये तर अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 4,000 ते 6,500 रुपयांपर्यंत मदत मिळेल. झोपड्या आणि गोठ्यांसाठी अनुक्रमे 8,000 रुपये आणि 3,000 रुपयांची मदत दिली जाईल. जनावरांच्या मृत्यूबाबत दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये, उडकाम जनावरांसाठी 32,000 रुपये, शेळी मेंढीसाठी 4,000 रुपये तर कुक्कुटपालनातील पक्ष्यांसाठी 100 रुपये प्रतिपक्षी असा दर निश्चित करण्यात आलाय. शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. दरड कोसळणे, जमीन वाहून जाणे किंवा नदी पात्र बदलल्यामुळे शेतजमीन नष्ट झाल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत मिळेल. मत्स्य व्यावसायिकांसाठी बोटी आणि जाळ्यांच्या नुकसानीबाबत 3,000 ते 15,000 रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतजमिनी लागवडीयोग्य करण्यासाठी 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. तसेच विहिरी दुरुस्तीकरिता कमाल 30,000 रुपयांपर्यंत सहाय्य मिळणार आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खते आणि बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील. सवलतीच्या रूपात जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला 1 वर्षाची स्थगिती, सहकारी कर्जाचं पुनर्गठन, तिमाही वीज बिलात माफी तसेच 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी देण्यात आली आहे. शासनाने संबंधित विभागांना सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि अंमलबजावणी कार्यप्रणाली तात्काळ निर्गमित करण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकरी, मच्छीमार, पशुपालक तसेच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.